पिंपळनेर नगर परिषद पोटनिवडणूक निकाल आमदार सौ मंजुळा गावित यांच्या नेतृत्वाची जादू, शिवसेनेचे दोन्ही उमेदवार विजयी, भाजपचा पराभव। संपूर्ण जिल्ह्याचे आणि राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिलेल्या साक्री तालुक्यातील पिंपळनेर नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून यामध्ये आमदार सौ मंजुळा गावित यांनी बाजी मारली। या प्रतिष्ठेच्या निवडणुकीत आमदार सौ मंजुळा गावित यांनी आपली संपूर्ण राजकीय ताकद पणाला लावली होती। दुसरीकडे भारतीय जनता पार्टीनेही हा गड जिंकण्यासाठी आपली पूर्ण शक्ती लावली होती। दोन्ही बाजूंच्या बलाढ्य नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागल्यामुळे ही अत्यंत निवडणूक चुरशीची आणि अटीतटीची झाली होती। मात्र अखेर या चुरशीच्या लढतीत आमदार सौ मंजुळा गावित यांच्या विकासाच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने दोन्ही जागांवर दणदणीत विजय मिळवत आपले निर्विवाद वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले। या पोटनिवडणुकीतील प्रभाग क्रमांक 2 अनुसूचित जमाती आरक्षण मधून शिवसेनेचे अधिकृत उमेदवार चौरे दिलीप निळकंठ यांनी अत्यंत चुरशीच्या लढतीत 734 मते मिळवून विजय संपादन केला। त्यांनी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार ठाकरे संजय सखाराम यांचा पराभव केला, ज्यांना 725 मते मिळाली, तर अपक्ष उमेदवार बहिराम राहुल भिला यांना 46 मते मिळाली आणि नोटा पर्यायाला 5 मते पडली। तसेच प्रभाग क्रमांक 2 सर्वसाधारण महिला आरक्षण मधून शिवसेनेच्या उमेदवार शेख वसीमा आबिद यांनी 765 मते मिळवून शानदार विजय मिळवला। त्यांनी प्रतिस्पर्धी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार तैमूर नौशाद सय्यद यांचा पराभव केला, ज्यांना 698 मते मिळाली। या प्रभागात इंडियन नॅशनल काँग्रेसच्या उमेदवार वाघ आशा महेश यांना 14 मते, अपक्ष उमेदवार खरे वंदना विजय यांना 9 मते, अपक्ष उमेदवार संगीताबाई निवृत्ती सिरसाट यांना 11 मते मिळाली, तर 13 मतदारांनी नोटा पर्यायाला पसंती दिली। आमदार सौ मंजुळा गावित यांच्या कुशल रणनीतीमुळे आणि विकास कामांवर विश्वास ठेवून जनतेने शिवसेनेच्या दोन्ही उमेदवारांना विजयी कौल दिला असून या विजयानंतर कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केलाय। ब्युरो रिपोर्ट, पिंपळनेर सहसंपादक अनिल बोराडे। निवडणूक 2026 ची आज मतमोजणी प्रक्रिया पार पडली। सकाळी 10 वाजता मतमोजणीला सुरुवात करण्यात आली। यामध्ये प्रभाग क्रमांक 2 जागा अनुसूचित जमातीसाठी चौरे दिलीप निळकंठ यांना 734 मते मिळाली व ते शिवसेना पक्षाकडून विजयी झालेले आहेत। तसेच प्रभाग क्रमांक 2 आरक्षण सर्वसाधारण महिला यामध्ये शेख वसीमा आबिद यांना एकूण 765 मते मिळाले असून ते शिवसेना पक्षाकडून विजयी झालेले आहेत। मतमोजणी प्रक्रिया शांततेत पार पडली। धन्यवाद। आज पिंपळनेर नगर परिषदेच्या वार्ड क्रमांक 2च्या पोटनिवडणुकीचा निकाल खऱ्या अर्थानं जनतेने हा विकासाला दिलेलं मत आहे। शिवसेनेचे दोन्ही उमेदवार या ठिकाणी बहुमताने त्यांनी निवडून दिलेले आहेत। म्हणून खऱ्या अर्थानं हा 2 नंबरचाच नव्हे, हा संपूर्ण पिंपळनेर शहरामध्ये, पिंपळनेर नगर परिषदेमध्ये माननीय नामदार एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आशीर्वादानं, यांच्या प्रेरणेनं, यांनी जे आम्हाला प्रेरणा दिली आणि पिंपळनेर नगर परिषद करून दिल्यानंतर पिंपळनेर नगर परिषदेमध्ये जी विकास कामं सुरू आहेत त्या विकास कामाचा हा खरा विजय आहे। आणि म्हणून वार्ड क्रमांक 2च्या या पोटनिवडणुकीमध्ये दिलीप दादा चौरे आणि याशिना वसीमा बी शेख हे दोन्ही उमेदवार या ठिकाणी शिवसेनेचे विजयी झालेले आहेत। खऱ्या अर्थानं शिवसेनेच्या उमेदवारांचं जे काही त्यांना मतदारांनी जे निवडून दिलेलं आहे, मी मतदारांच्या प्रती या ठिकाणी सर्व मतदारांचं खूप ऋणनिर्देश व्यक्त करतो, त्यांचे आभार देखील मानतो। त्याचप्रमाणे आपल्या पिंपळनेर शहरात पिंपळनेर नगर परिषदेचे शिवसेनेचे जे 9 नगरसेवक आहेत यांनी सुद्धा कंबर कसून तन मन धनाने सगळ्या मतदारांपर्यंत पोहोचले। सर्व शिवसैनिक, सर्व पदाधिकारी हे या मतदारांपर्यंत पोहोचले। गेल्या 15 दिवसापासून हे निवडणुकीची रणधुमाळी सुरू होती आणि त्याच्यामध्ये या ठिकाणी खऱ्या अर्थानं मतदारांपर्यंत पोहोचून मतदारांना एक त्यांचं मन वळवण्यामध्ये, त्यांना समजून सांगण्यामध्ये त्यांचं मत हे बहुमल मत आज मतपेटीमध्ये बंद करून काल आणि आज त्याचा निकाल लागला। आणि म्हणून या ठिकाणी खास करून मी माननीय नामदार एकनाथजी शिंदे साहेब शिवसेनेचे मुख्य नेते यांचं देखील या ठिकाणी जाहीर आभार मानतो। त्यांच्या आशीर्वादाने, प्रेरणेने आज शिवसेनेचे या ठिकाणी धनुष्यबाणचे 11 नगरसेवक आज या ठिकाणी या नगर परिषदेमध्ये आहेत आणि म्हणून
येत्या काळामध्ये निश्चितपणे विकास कामाला अजून गती देण्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करू आणि शिंदे साहेबांना देखील आम्ही विनंती करू, कारण शिंदे साहेब नगर विकास मंत्री आहेत. जे काही नगर विकास मंत्री कामं, नगर विकासाची कामं, पिंपळनेर नगर परिषदेसाठी विकासाची कामं हे निश्चितपणे आम्ही शिंदे साहेबांकडून मंजूर करून आणू. या पिंपळनेर शहराचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी, सुंदर आणि स्वच्छ हे पिंपळनेर शहर बनवण्यासाठी निश्चितपणे शिंदे साहेब आम्हाला आशीर्वाद आहेत, ते देखील मदत करणार. पण आम्ही सर्व नगरसेवक आणि आपल्या तालुक्याचे आमदार, शिवसेनेचे आमदार सौभाग्यवती मंजुळा गावित यांचं देखील या ठिकाणी आम्ही धन्यवाद व्यक्त करतो, कारण त्यांनी देखील या रणधुमाळीमध्ये घराघरापर्यंत जाऊन, गल्ली गल्लीपर्यंत जाऊन मतदानाची प्रचार फेरी काढली, मत मागण्याची प्रचार फेरी काढली आणि सर्व मतदार राजांनी हा जो कौल दिलेला आहे त्या बाबतीत देखील आम्ही आमदारांचं सुद्धा या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो. आणि त्यांच्या माध्यमातून आम्ही या पिंपळनेर शहराचा विकास या ठिकाणी शिंदे साहेबांपर्यंत जाऊन पुढील कामाची वाटचाल निश्चितपणे आम्ही जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न करू. पिंपळनेर शहर सुशोभित, सुंदर, स्वच्छ हे करण्यासाठी म्हणजे हे सगळे 11चे 11 नगरसेवक निश्चितपणे या ठिकाणी प्रयत्न करणार आणि त्या बाबतीमध्ये सुरू असलेली कामं ही लवकरात लवकर पूर्ण करून या पिंपळनेरला एक सुंदर शहर, स्वच्छ शहर, मग ते आरोग्याचं असेल, इतर पाण्याचं असेल, लाईटचं असेल, रस्त्यांचं असेल, या बाबतीमध्ये सुशोभीकरणाचं असेल, या ठिकाणी सर्व दृष्टीने आम्ही प्रयत्न करू आणि निश्चितपणे आमचे शिवसेनेचे हे 11 नगरसेवक निश्चितपणे काम करतील. आणि दुसरी गोष्ट, या ठिकाणी या प्रचाराच्या रणभूमीमध्ये विरोधकांनी त्यांचे मंत्री आणले, आमदार आणले, खासदार आणले, आजीमाजी आणले आणि धनशक्तीचाही खूप वापर केला, पण तरी देखील पिंपळनेरची ही मतदार राजा आणि जनता ही शुद्ध आणि हुशार आहे आणि त्यांनी खऱ्या अर्थानं विकासाला मत दिलेलं आहे. म्हणून मी सर्व जनतेचं, सर्व मतदारांचं, या उमेदवारांच्या वतीनं, दोन्ही उमेदवार आणि शिवसेनेच्या वतीनं त्यांचं सगळ्यांचं धन्यवाद व्यक्त करतो, सगळ्यांचे जाहीर आभार मानतो. या ठिकाणी आम्हाला जे निवडून दिलं त्याबद्दल मी पुन्हा एकदा सर्वांचा आभार मानतो. धन्यवाद.